सगळ्यांचं स्वागत. आईबद्दल काय बोलायचं, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता तिचा 30 तारखेला वाढदिवस होता, तेव्हा मी लहानपणापासूनच्या काही आठवणी एका छोट्याशा कवितेच्या रूपात केलेल्या होत्या, त्याच तुमच्या समोर मी सादर करतोय. आई, आज तुझा 80वा वाढदिवस. तुझ्यासारखी फक्त तू. खरंच वाटत नाही की तू 80 वर्षाची आहे, कारण आजी तू सगळ्यांपेक्षा जास्ती फिट आहे. तू आजी सर्वात आधी उठते आणि काही ना काही कामच करत असते. तू न चुकता दोन्ही वेळेस वॉकला जाते, कारण तुझ्यासारखी फक्त तू. आई, तू कोणत्या मातीची बनली आहे ग? किती समस्या आल्या तरी तू कधी नर्वस नसते. तुला कधी कोणत्या गोष्टीचा कंटाळा पण येत नाही. काम केल्याशिवाय तुला राहवत पण नाही, तुला कधी करमत नाही असं पण होत नाही, कारण तुझ्यासारखी फक्त तू. लहान वयात आई वडील गेले तरी तू स्वतःचं त्या काळात शिक्षण पूर्ण केलं. तू ग्रॅज्युएट झाली. आई वडील गेल्याचं दुःख नेहमीच तुझ्या अंतःकरणात खोलवर राहिलं. सुखाने तू उरळून गेली नाही आणि दुःखाने कधी हिरवसून गेली नाही, कारण तुझ्यासारखी फक्त तू. कितीतरी संकट तुझ्या आयुष्यात आली, पण तू कधी डगमगली नाही, तू कधी घाबरली पण नाही. तू 2 पैसे कमवण्यासाठी डब्बे केले, मुलं सांभाळले, पण कधी कोणाकडे काही मागण्यासाठी हात पुढे केला नाही, कारण तुझ्यासारखी फक्त तू. मला आजही आठवतं, 100 रुपये महिना जमवून तू भांडी जमवली आणि अशीच काटकसर करून थोडं सोनं जमवलं. तुझ्या इतकी बेस्ट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर मी आजपर्यंत नाही बघितली, कारण तुझ्यासारखी फक्त तू. बाबा आणि तुझं एक वेगळंच प्रेमाचं नातं होतं. त्यांचं तुला नलू म्हणून आवाज देणं आजही आठवतं. त्यांना जाऊन आज 12 वर्ष झाली, तरी तो आवाज आजही मला ऐकू येतो. प्रत्येक परिस्थितीत तू राहिली आणि काही झालं तरी त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणारी तूच, कारण तुझ्यासारखी फक्त तू. आपल्या आयुष्यात असंख्य प्रॉब्लेम आले, वाद पण झाले, पण कधीही तू आपली हिंमत हारली नाही. तुझं दुःख कोणाला समजू पण दिलं नाही. कोणत्याही संकटावर मात करणारी धाडसी वृत्ती शिकवणारी तू, कारण तुझ्यासारखी फक्त तू. तू कधी कोणाशी भांडली नाही. तुला भांडता तरी येतं का हे पण मला माहित नाही. सर्वांशी तुझे संबंध उत्तम, ते सासरचे असो किंवा माहेरचे, घरच्या बाया असो किंवा कॉलनीमधले लोक. तू नेहमीच सर्वांशी छान वागली, कारण तुझ्यासारखी फक्त तू. सगळ्यांना हवीशी वाटणारी तू नेहमी ज्याला अधिक गरज असते तिथे तू धावून जाते, स्वतःचा कधीही विचार न करता. तुझे 4ही नातवंड तुझ्या अटेन्शनसाठी अगदी डेस्परेट असतात. यातच सर्व काही आलं, कारण तुझ्यासारखी फक्त तू. 4 साड्यामध्ये राहणारी तू नेहमीच अगदी टिपटॉप राहते. तुला ना वस्तूंचा मोह ना पैशाचं आकर्षण. तू संसारात असूनही कधी कोणाच्या गोष्टीसाठी ना कधी रडत बसली ना तू त्यासाठी हताश झाली, कारण तुझ्यासारखी फक्त तू. लिहिण्या व बोलण्यासारखं इतकं काही आहे, पण आज एकच सांगतो, आम्ही सगळे जे पण आहोत ते तुझे कष्ट, तुझी मेहनत, तुझे संस्कार, तुझी तपश्चर्या आणि केवळ तुझ्यामुळेच आहोत. आज तू 80 वर्षाची झाली, पण मला तर तू आजही 40शीच वाटते, कारण तुझ्यासारखी फक्त तू. धैर्य दाखवलं ना, त्याची खरंच तोड नाही. प्रत्येक वेळी ती शांतपणाने काम करत राहिली. जणू ती म्हणत होती की असे दांडली इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. आणि हे सगळं ती शांतपणाने करत राहिली. आजही तिचे सगळ्यांशी संबंध अतिशय चांगले आहे. म्हणजे खरंच समिती म्हटलं तसं ती मला कधी कोणाशी भांडलेली किंवा मोठ्या आवाजात सुद्धा बोललेली आठवत नाही. आम्ही याच्यातले थोडे गुण घेतले असते तर बरं झालं. तर आता तिची लहानपणीची सवंगडी आणि तिची लाडकी बहीण अलका मावशीला मी इथे आमंत्रित करते तिच्याबद्दल बोलण्यासाठी. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि हे दोघं माझे भाचा आणि भाची इतकं छान बोलून गेले की मला असं वाटतं मी बोलू की नको आता काही, कारण एवढं काव्य आपल्याला काही जमत नाही. तर नलूबद्दल सांगायचं म्हणजे स्मिताने आणि समीरने तिचं कौतुक केलं
त्याच्यात अजिबात अतिशयोक्ती नाही. मला आठवतं ती अतिशय प्रेमळ शांत आहे, पण मला तिची एक लहानपणची ती कशी हट्टी होती याची आठवण तुम्हाला सांगायची आहे. सांगू का? सांग सांग सांग. अगं आमची आई तेव्हा गॅस वगैरे नव्हतं, चुलीवर स्वयंपाक करायची. तर आई पोळ्या करत असताना ही बरीच मोठी होती बरं, म्हणजे अशी काही खूप लहान नव्हती, पण ती आईच्या मागे लागली की मला तू कडेवर घे, आत्ताच्या आत्ता मला कडेवर घे. आई म्हणाली अगं माझ्या पोळ्या होते, स्वयंपाक होते. नाही, शेवटी आई उठली, चुलीतली लाकडं बाहेर काढली, तवा खाली उतरवला आणि मग तिला कडेवर घेतलं. तेव्हा कुठे ती शांत झाली. पण मी तेव्हा लहानच होतो, त्यामुळे मला एवढीच एक आठवण आहे तिची. नंतर काही दिवसांनी माझी आई गेली. मी जेव्हा 12 वर्षाची होते तेव्हा ही आणि माझी मोठी बहीण रजनी, जी पण आता नाही आहे, तर या दोघीच मला आईच्या ठिकाणी होत्या. आणि माझ्या नशिबाने या दोघींची कॉलेज सकाळी असायची, त्यामुळे सगळी स्वयंपाकाची जबाबदारी माझ्यावर होती. कारण तेव्हा हे काही स्विगी झोमॅटो वगैरे काही नव्हतं, स्वयंपाकाला बायका पण नाही मिळायचं तेव्हा, म्हणजे तर कन्सेप्टच नव्हता तेव्हा. त्यामुळे या दोघी मला म्हणायचं की तू सगळा स्वयंपाक करून तू जेवून शाळेत चालली जा, आम्ही आमचे पसारे आवडतो तुझे मागणीसाठी. आणि संध्याकाळी मी जेव्हा शाळेत यायची तेव्हा या दोघी अगदी माझी वाट पाहत असायचं की मी केव्हा येते असं. तर काम म्हणजे इतका कठीण होता ना तसा, पण या दोघी अगदी मला खूप सांभाळून घेतलं यांनी. आणि जशी जशी मोठी होत गेले तशी शाळेत 9वी-10वीला मी पोचले, तर तिला मला शाळेत जायची यायची काही काळजी नव्हती, कारण मैत्रिणी असायच्या आणि आमच्या लाईन मारणार पोरांचं डोकं आम्हाला पोचवायचं कधी पण पोचवायचं ते, त्यामुळे ती काळजी नव्हती. पण व्हायचं काय की हे टार्गेट पोरं दसऱ्याचं निमित्त साधून आणि आमचे वडील शिक्षक असल्यामुळे सोनं देण्याचं निमित्ताने यायचे. तर ही अशी ढालीसारखी दारात उभी राहायची, ओळख असल्याशिवाय घरात यायचं नाही असं त्यांना ठणकावून सांगायची. त्यामुळे इतका पदोपदी मला तिचा आसरा होता की मी शब्दात सांगणं तर शक्यच नाही. कारण इतके दिवस आम्ही, त्याच्यानंतर आम्ही शिवनीला गेलो, पण तिथेही आम्हाला कधी आमची भांडणं नाही, कधी काही नाही, अगदी व्यवस्थित आम्ही राहिलो. अशी आमची ही नलू, तिला खूप खूप दीर्घायुष्य लाभो, तिचे यापुढे आयुष्य सुखात जावं. आणि सगळ्यात कौतुक म्हणजे समीर, स्मिता, कविता, दुसरा समीर या सगळ्यांचं पण मी खूप कौतुक करते. तर त्यांनी खरंच आपल्या आईचं खूप खूप कौतुक केलं. अशा या नलूला मी शुभेच्छा देते आणि तिला खूप खूप आयुष्य लाभू दे. इतकं बोलून संपवते. धन्यवाद. मंडळी समोरून येत आहेत, काय काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं काय आहे तुमचं? तुम्हालाही बोलायचंय? बरं या, आमंत्रित आहात. फक्त भांडू नका माझ्याशी, या. शेंडे पण आहे म्हणून मी आधी बोलणार. अच्छा, आणि तुझं काय म्हणणं आहे ग? तुझं काय म्हणणं आहे? मी घरातली सर्वात मोठी तर मीच बोलीन आधी. नाही, सगळ्यात लाडकी तर नंदिनी आता US ला आहे. बरं बरं बरं, एक काम करूया, आपण सुरुवात लहानापासून करूया. रुचिका, तुला काय बोलायचंय आईबद्दल? आणि मी आईला विनंती करते की तू पण आई नातवंडांसोबत इथे ये. मूड बघून ती सांगते मी काय बोलणार, काय करणार. मी माझ्यासोबत झालेल्या सगळ्या गोष्टी तिला सांगते, चांगल्या वाईट. अगदी कोणाची चुगली जरी करायची असेल तर तीच माझी गॉसिप पार्टनर असते. सो गॉर्जियस, लुकिंग सो प्रिटी. अगं तू तिचे कमेंट्स नाही वाचले आपल्या पोस्टच्या खाली? नेहमी तीच तर पहिली असते. तसं आजीला सगळ्यांसाठी सगळं करायला आवडतं, पण जेव्हा 3 वाजता मी तिला चहा करून देते तेव्हा तिचा आनंद काही वेगळाच असतो. आणि तू हे नाही सांगितलंस की आई अतिशय टेक्नोसेवी आहे आणि प्रत्येक फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सगळ्यात पहिले कमेंट तिची असते. तुम्ही अनुभवलं असेल सगळ्यांनी. आणि आता मी बोलू? बोल. सगळ्यांना माझा नमस्कार. आज मी तुमच्या समोर माझ्या आणि नंदिनीच्या वतीने बोलते.
आपल्या सगळ्यांसाठी आज फार खास दिवस आहे, कारण आज आपल्या घरातल्या सुपरस्टार, फॅशन आयकॉन, HR मॅनेजर म्हणजेच नलूताईंचा 80वा वाढदिवस आहे. माझा आणि आजीचा प्रवास आता जवळपास 29 वर्षाचा झालाय. आता आपलं वय कसं सांगते. आणि हा प्रवास 3 स्टेजेसमध्ये होता. लहानपणी ती होती माझी आजी अँड माय आईज गोला दाबेली पार्टनर. टीनेजमध्ये शी वॉज माय फ्रेंड अँड रायवल, कारण ती आणि नंदिनी मिळून मला त्रास द्यायला ग्रुप बनवायचे. आता माझं इक्वेशन मात्र बदललंय. ती झाली आहे माझी चाइल्ड. ती म्हणजे ती मला नेहमी म्हणते, चल ना शॉपिंग, चल ना हे घेऊया ते घेऊया, हे बघायचं आहे ते बघायचं आहे. आणि मी सुद्धा खुश, कारण शी इज माय फेवरेट शॉपिंग बडी. तुम्हाला सांगते, तिचं हिंदी म्हणजे एकदम कॉमेडी शो. ती आणि आमचा लिफ्टमॅन चंदर बोलताना तुम्ही ऐकून लोटपोट व्हाल. नेहमीचं तिचं वाक्य म्हणजे वो बोले ये बोले, ते पण खूप मजेदार. आजी म्हणजे आमची किचन क्वीन. विजय काका म्हणतो तसं ती भाजणीचं मटण सुद्धा 15 मिनिटात करते. नंदिनीसाठी युट्यूबवर बघून 5 वाजता मोमोज, इडली, सँडविचेस आणि एवढे फ्रेंच फ्राईज सुद्धा करते. आता अशाने लोकांना वाटेल की आई काहीच करत नाही. माझ्या भावांना चान्स मिळतोय. अच्छा, ती आमची सगळ्यांची बेस्ट फ्रेंड आहे. आमच्या पेट्स बेली आणि एलीची पण. आणि लाईक अ ट्रू बेस्ट फ्रेंड ती आमच्या सिक्रेट्स FBI पेक्षा जास्त जपते. मग ते आमचे असो की माझ्या मैत्रिणींचे की आमच्या मेड्सचे सुद्धा. खरोखर ते दिसायला आणि मनाने तेवढीच सुंदर आहे. तिचे ऑस्ट्रेलियाचे फेसबुकवर फोटोज बघा जरा. आणि हिवाळ्यात जेव्हा ती आणि नंदिनी शाली गुंडाळून उभे असतात, ते एकदम क्यूट टेडीबेअर सारखे दिसतात. आजी, यू आर द बेस्ट. हॅपी 80th बर्थडे टू यू. तुम्हाला आजीला काही प्रश्न विचारायचा? एक प्रश्न विचारू. आजी, तुझ्या लग्नाच्या वेळेची एखादी गंमत सांग ना. आणि तू आधी बालपणाबद्दल थोडंसं सांग आणि मग लग्नाची गंमत सांग. बालपण म्हणजे अलकाबद्दलच सांगते मी. लहान असताना मी डिंक खाल्लं आणि त्याच्यामुळे ते चिपकून बसले होते तिच्यात. आणि मी आणि माझी मोठी बहीण, आम्हाला इतका धाक, यात आई वडील आपल्याला काय देते. आम्ही तिला बाजूला नेलं, एकीने वर केलं असं धाक, एकीने खाली केलं, तिचं तोंड उघडलं. ती एक आठवण आहे. आणि आमची एंगेजमेंट झाली तेव्हा मी चुकून पेढ्याचा पुडा विसरले. तेव्हा हे दुसऱ्याशी तिथे घेऊन आले बहिणीकडे आणि हळूच माझ्या बहिणीला म्हणाले, तिला अंबाझरीला घेऊन जातो. आणि मीना मावशी. मीना मावशी, हो. आणि मीना मावशीची मी खूप लाडकी होते, कारण मी पहिल्यापासून खूप काम करायचे. आणि माझ्या मोठी वेळ होती ती नेहमी चिडायचीच, तुला सारखं नेहमीच कौतुक आहे. आणि लग्नानंतर मी माझी बहीण लाडक्यांना राहिली, तिच्याकडे गेले होते साखरपुड्यानंतर. तर यांच्या वडिलांनी खूप साड्या वगैरे आणून ठेवले होते. त्यातली एक चोरून घेऊन आले, तुम्हाला ती साडी दिली. नंतर सांगितलं मी चोरून आणली आहे म्हणून. आणि इकडे आजी आजोबा शोधत राहिले की साडी कुठे गायब झाली. आणि त्यांना झोप भयंकर कमी आणि मला तेवढीच झोप. मी कामे खूप करायची. ते मला वाटायचं चिमणीसारखं खाते, वाघासारखी काम करते आणि मेल्यासारखी झोपते. आणि काही काही वेळा मी अक्षरशः जाऊन पाहायचे की मी जिवंत आहे की नाही. तर आज खरंच बाबांची खूप
खूप आठवण येते आहे, कारण त्या दोघांचं बॉन्डिंग आणि ते नलू नलू जसं म्हटलं पूर्ण कॉलनीत आणि नातेवाईकांमध्ये फेमस आहे की नल्लू असं आवाज द्यायचे. तर तुला ते बोलायचं? हा, बोल बोल बोल. आजीच्या जनरल नॉलेज विषय काय सांगू, इतकी अपडेटेड असते ती की काही विचारूच नका. पॉलिटिक्स असो, क्रिकेट असो किंवा बॉलिवूड, तिला सगळं माहिती असतं. कोणाचं अफेअर कोणासोबत सुरू आहे आणि कोणत्या राज्यात कोणता पक्ष जिंकतोय आणि इंडिया कोणती मॅच जिंकली आहे हे तिला सगळं माहिती असतं. माझं आणि आजीचं या विषयावरती रोजच बोलणं होतच असतं. आणि तिचं होम मॅनेजमेंट इतकं परफेक्ट आहे की जर कोणती पण गोष्ट हरवली तर आम्हाला माहिती आहे की ती आजीला विचारली तर ती सापडणार आहे. इतकं सिस्टमॅटिक आहे तिचं सगळं. म्हणूनच आमचे सतीश आबा चिडवायला म्हणायचे, कोणतीही गोष्ट कुठेही ठेवा, 5 मिनिटात गायब होते. कारण ते वापरायला काही वस्तू काढायचे आणि 5 मिनिटात ती वापस जागेवर चालली जायची. त्याच्यानंतर माझा पर्सनल एक किस्सा असा होता की मला आमटी पोळी खायला खूप आवडते आणि आजी मला कुच करून देते. तर मी लहानपणी 3 पोळ्या खायचो. तर आजी पहिले 2 पोळ्या द्यायची मला आणि तिसरी ती काढूनच ठेवायची, म्हणजे कुच करूनच ठेवायची. आणि मग पहिले मला मजा वाटायची की अरे हिला कसं माहिती आहे की मला एक लागणार होतं, आणि ती रेडीच ठेवायची. तर इतकं तिचं परफेक्ट होम मॅनेजमेंट होतं. क्या बात आहे, क्या बात आहे. आजी, मला तुला विचारायचं आहे की आज तुला मनापासून कसं वाटतं? या मुलांनी माझा शास्त्रचंद्र सोहळा इतक्या भव्य आणि दिव्य प्रमाणात केला, त्यांचं किती कौतुक करून किती नाही, मला शब्द कमी पडतात. खरंच मी खूप भाग्यवान आहे की मला अशी फॅमिली मिळाली. माझी मुलगी, जावई, मुलगा, असून आणि सगळ्या नातवंड आणि तुम्ही सगळ्याला पण तुम्ही दिलेल्या प्रेमरूप शुभेच्छांनी मला खूप खूप आनंद झाला. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि खरं सांगू की संवेदना आणि संवाद हा प्रत्येक फॅमिलीत आवश्यक आहे, जो आता हरवत चाललाय. कारण या दोन्ही शब्दातला पहिला स हा हरवलाय आणि नुसती वेदना आणि वाद उरले आहेत. पण आमच्या आईमुळेच घरात संवेदना आणि संवाद कसा त्यांनी जपलाय याचं उदाहरण तुम्ही आता बघितलेलं आहे. आणि तुम्हाला सांगू की माझे बहीण आणि भाऊ अतिशय टार्गट आहेत, पण त्यांना झेलायची मला लहानपणापासून सवय आहे, त्यामुळे मला काही फरक पडला नाही. आणि एक अजून गंमत सांगते की आपण सगळ्यांशी खूप चांगले वागत असतो, पण नवरा खरा कसा आहे हे फक्त बायकोला माहित असतं. बॉस खरा कसा आहे हे त्याच्या सबऑर्डिनेटला माहिती असतं. आणि सासू कशी आहे हे फक्त तिच्या सुनेलाच माहिती असतं. त्यामुळे जोरदार टाळ्यांमध्ये मी इथे आमंत्रित करते आहे तिची लाडकी सून कविताला. अतिशय सुस्वभावी, प्रेमळ आणि लागली तिने आपलं मनोगत व्यक्त करावं. बाकरे फॅमिलीमध्ये मी लग्न करून आली 19व्या वर्षी, पण या लोकांनी कधी मला सून नाही मानलंय. ते नेहमी मला मुलीसारखंच ठेवलं आणि चुकल्या करण्यात आम्ही दोघी मास्टर आहे बरं का. जसं या मुलांनी पण आता सांगितलं थोड्या वेळापूर्वी की आम्ही चुकल्या शेअर करतो, सगळं शेअर करतो. मी कुठे जाते, काय करते, सगळं त्यांना बरोबर माहिती असतं. रिपोर्टिंग फक्त 4 वर्षापासून मी बिझी झाली खूप. आणि आज जे माझे मुलं आहेत, सोहम CA झाला, रुचिका 12th स्टँडर्डमध्ये टॉप केलं, त्यांचं सगळं आयटीच केलेलं आहे. मी तर पूर्ण वेळ बाहेरच असायची. म्हणजे यांचा जर सपोर्ट नसता तर माहीत नाही मी काय करू शकते असते. सो प्राऊड ऑफ यू सोहम अँड रुचिका. हे सगळं जे झालंय ना ते आईमुळेच मी त्यांच्यासमोर सांगते. थँक्यू. कविता खूप 1000 चंद्रांनी वाढलेला आहे आणि ती माझ्या अगदी बहिणीसारखी आहे. आणि एक सांगते की जे माहेर माझं आधी होतं लग्नाच्या वेळी, तेच माहेर जे टिकलेलं आहे ते तिचा त्याच्यात खूप मोठा वाटा आहे.
आणि आजची ही इव्हेंट ऑर्गनाईज करण्यात सुद्धा तिचा लाख मोलाचा सिंहाचा वाटा आहे. खूप आयडिया या आयडियाज ज्या आहेत त्या तिच्याच आहेत. तिने खूप जबरदस्त मॅनेज केलाय. तिच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि असं म्हणतात की जावयाला मान लागतो, पण आईचा जावई तर स्वतः सगळ्यांना मान देतो. आणि आईचे बरेचसे गुण असलेला समीर म्हणजे माझा नवरा, त्याला मी इथे आमंत्रित करते आईबद्दल बोलण्यासाठी. आणि मला एक सांगा, तुम्हाला नातवंडांचा कार्यक्रम कसा वाटला? जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ दे. एकदा खूप छान बोलले होते. आणि समीरमुळे माझ्या आईला आमच्या घरात कधी कधी माहेर असल्याचा भास होतो, इतका तो तिला रिस्पेक्ट देतो. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. माझ्या पहिले सगळे लोक जे बोलले ते एकदम हुशार लोक आहे. मी मला पाहावं लागेल मोबाईलमध्ये मी काय नमस्कार आजी, एकदा परत तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी यांना पहिले काकू म्हणणं सुरू केलं होतं. काकू म्हणायचं त्यांना पहिले. नॉर्मली सगळेच आपण कोणाकडे गणित ठरलं तर काकूच म्हणतो. मग हळूहळू तिला मी आजी म्हणणं सुरू केलं, नलू आजी म्हणणं सुरू केलं. म्हणजे माझ्या मुली तिला जे म्हणायचे ते तिला नलू आजी म्हणायचे, मी पण तिला नलू आजीच म्हणायचो. आणि आजही तिला मी नलू आजीच म्हणतो. तर हे माझं ॲक्च्युली खूप चांगलं नशीब आहे की मला नलू आजी भेटली आणि स्मिता भेटली. या दोघींनी माझ्या आयुष्यामध्ये पूर्ण चेंजेस करून टाकले. म्हणजे मी काय होतो आणि काय झालो हे या दोघांमुळेच आहे. आई जी असते ती आई आपल्या मुलाला प्रेम करते, आपल्या मुलाला सगळं काही करते, त्याला शिकवते, घडवते त्याला. मी माझ्या आईबरोबर होतो, माझी आई पण कधी असं येईल आहे, पण ही पण माझी आईच आहे. म्हणजे मला कधी वाटलं नाही की सासू आहे म्हणून ती असं कधीच मला नेवर. तिने मला एक आपल्या मुलासारखंच ठेवलं. आणि जावई म्हणून जो मान दिला मला द्यायचा होता तो मान तिने मला जरूर दिला. पण जिथे जिथे मी चुकलो किंवा खराब वागलो तिथे तिने मला राबवलं पण आहे आणि जे बोलायचं सगळं तिने मला बोललेलं पण आहे. म्हणजे एक आईची जी भूमिका होती ती आमच्या नलूआजींनी पूर्णपणे माझ्याबरोबर पार पाडलेली आहे. सो थँक्यू नलूआजी. आणि एकदा परत तुम्हाला काहीतरी हिरोवाला वाक्य होतं ते हिरोवाला मी ऍक्च्युअली ते कापून टाकलं होतं. पहिले मी लिहिलं होतं की मी पण म्हणायला हरकत नाही. सांग. सगळ्यांनाच वाटतं की आपण हिरो आहे, तर मलाही वाटायचं की मी हिरोच आहे म्हणून. तर मी हिरो सारखा जेव्हा वागतो तेव्हा आजी माझं कौतुक करते. पण जेव्हा मी विलन सारखा वागतो, आपण सगळेच वागतो विलन सारखं कधी कधी. आपण म्हणजे माणसं तर विलन सारखं वागल्यावरती मला जो दंड द्यायचा आहे ते पण काम तिने केलेलं आहे. सो आय रिअली ॲप्रिशिएट आजींनी माझ्याकडे केलं आहे. आणि मी आणि माझा लहान भाऊ आम्ही पहिलेपासून माझ्या आईकडनं आम्ही लोक एक गाणं म्हणायचो. तेच गाणं मला आज या आईकडनं म्हणायचं आहे. तर आपण सर्वांची त्याच्याकरता मला परवानगी पाहिजे. ठीक आहे, स्टार्ट लावा. उसको नहीं देखा
है माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी उसको नहीं देखा हम कभी और उसकी जरूरत इतकंच म्हणतो. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू संदीप आणि त्याची बायको संजय दादा आणि अंजली बहिणी, जे आम्हाला अगदी सख्खा भाऊ आणि बहिणीसारखे आहेत, त्यांनी हे तयार केलेलं आहे. तर मी विजय काका आणि काकूला विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. दोघं भोपाळहून खास आलेले आहेत. तर आपण बाबांचं स्मरण करूया, कारण त्यांची खरोखर खूप आठवण येते. आणि काकाला आणि काकूला मी इथे आमंत्रित करते. अंजली बहिणीने हे सर्टिफिकेट बनवलंय. जोरदार आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. तर काका काकूच्या हस्ते आपण हे देऊया. तुला बोलायचंय? काकूंच्या सुरेख स्वभावाचं काकूंच्या सुरेख स्वभावाचं सुरेख शब्दामध्ये चित्रण करून स्मिताने या कार्यक्रमाची सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यांचा आयुष्याचा प्रवास सुंदर शब्दामध्ये समीरने वर्णन केला. नंतर बच्चनची किलबिल आणि स्मिताचे कविताचे 2 शब्द समीर सगळ्यांचं झाल्यानंतर आपल्या लक्षात आलंच असेल की शी डिझर्व्स सर्टिफिकेट. म्हणून बाकरे फॅमिलीकडून त्यांच्या 80 वर्षाच्या पूर्तीसाठी आमच्या बाकऱ्यांचे सगळ्यात सिनियर विजय काका आणि काकू यांच्याकडून त्यांना हे सर्टिफिकेट प्रदान करण्यात येते. काका त्या बात वाजत राहिल्या पाहिजे आईसाठी आणि आमच्या संपूर्ण फॅमिलीसाठी. थांबा 1 मिनिट सर्वांनी समोर. 80th birthday commemoration certificate presented to Sheila Bakre on the joyous occasion of your 80th birthday, September 30th, 2025. With boundless admiration and heartfelt celebration, we honor you, dear Sheila Bakre, for reaching the extraordinary milestone of 80 years. Your life is radiant tapestry woven with wisdom, love, unwavering strength over 80 years decade, 8 decades. You have touched our hearts with your kindness, inspired us with your resilience, and created cherished legacy that will endure for generations. This certificate is awarded in recognition of your remarkable journey, filled with moments of joy, love, and warmth. Congratulations on your 80th birthday. क्या बात आहे. खूपच छान. आणि आईने इतक्या मुलांना सांभाळलेलं आहे. आणि अंजली बहिणी सुद्धा LICत आहे. तिची दोन्ही मुलं आईजवळच वाढलेली आहेत. तर अशा या आता हिने विषय काढलाच आहे म्हणून माझे पण मेमरी तुम्हाला सांगते की जेव्हा अमृता झाली तेव्हा माझ्याजवळ प्रश्न होता की आता 3 महिन्याने आपल्याला LICमध्ये जायचं आहे आणि आता कोण सांभाळेल. आणि असं बाईच्या भरोश्यावर ठेवण्याची हिंमत होत नव्हती. तेव्हा काकू स्वतःहून आल्या आणि म्हणाल्या, अगं आपल्या घरची मुलगी आहे, बाई कशाला, घरातच राहील ती. तर असं मी विचारू शकत हे शब्द. खरंच आईमुळे आमच्या सर्वांचं बॉन्डिंग खूप छान आहे. आणि मला वाटतं आपण तिला उभं राहून एकदा स्टँडिंग ओवेशन देऊया. जोरदार आपण टाळ्या तिच्यासाठी आज वाजवूया. आई आम्हाला सर्वांना तुमच्या आणि हा धनत्रयोदशी आहे. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा कार्यक्रम हा स्टेजवरचा कार्यक्रम आता आपण इथे थांबवूया आणि पुढचा कार्यक्रम सुरू करूया. स्वरूची भोजनाची तुमच्यासाठी व्यवस्था केलेली आहे. आणि तर आपण आसनस्थ व्हा.
आणि तिची मुलगी ऐश्वर्या बोलते, नक्की ऐकून घ्या. छोटीशी आहे पण ती शी इज अ रायटर, शी इज अन ऍक्ट्रेस. माझ्याबरोबर खूप नाटकात तिने कामं केलेली आहेत आणि खूप हुशार मुलगी आहे, एडिटर सुद्धा आहे. तिला काय बोलायचं आपण 2 मिनिटात ऐकून घेऊया. नमस्कार, शुभ संध्याकाळ. आज अतिशय मंगल प्रसंग आहे. माझ्या आईची जीवष्ट कंठस्थ मैत्रीण स्मिता मावशी हिच्या आई शीला अजननी आपल्या आयुष्याची 8 दशकं पार केली आणि या आनंदाच्या दिवशी मला त्यांच्याबद्दल बोलल्याशिवाय राहत नाही. थँक्यू मावशी ही संधी दिल्याबद्दल. आणि जसं सगळ्यांनीच आतापर्यंत सांगून झालंय, शीला आजी म्हणजे एक सोजवळ साधी मूर्ती. त्यांच्याकडे त्यांचं साधेपणा बघून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त 2 ओळी बोलाव्याशा वाटतात कि सूरत में सादगी आवाज में ताजगी, सूरत में सादगी आवाज में ताजगी, सदा खुश रहे आपकी जिंदगी, यही है दुआ आपके जनाज़े की. खरं तर डोळे बंद करून आजीचा विचार केला की एक सौम्य मूर्ती डोळ्यासमोर येते आणि ती म्हणजे शीला आहे. नावाप्रमाणे सुशील मुग्ध. स्मिता मावशी आणि माझी आई वैशाली या एकाच ऑफिसमध्ये असून त्यांची कितीतरी वर्षांपासून घट्ट मैत्री आहेच. शिवाय आमच्या फॅमिलीची सुद्धा खूप सुंदर फ्रेंडशिप आहे. आणि विशेष बाब म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी आणि चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवणारी स्मिता मावशी यांनी यंदाच पुन्हा एकदा एक अतिशय सुंदर स्वरचित नाटक तयार केलं आहे, ज्याचं नाव आहे खुशियों के सफर पर. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तिने मला सुद्धा या नाटकाचा भाग बनवलाय. तर त्याच्या प्रॅक्टिसच्या निमित्ताने मावशीच्या घरी जाणं होत होतं आणि कधी कधी तेव्हा आजी सुद्धा तिथे असायच्या आणि दरवेळेला माझ्या प्रेमाने चौकशी करायच्या, आवर्जून काही खाण्याचा आग्रह करायच्या आणि कौतुकाने प्रॅक्टिस करायच्या. खरं तर सगळ्यांचीच त्यांचं खूप आपुलकीचं नातं आहे आणि प्रत्येकाला त्या सहजच अगदी आपलंसं करतात. त्यांच्याकडे बघूनच समजतं की कधीच त्यांनी आयुष्यात कोणाचा राग द्वेष केला नसेल आणि त्यांचा सुद्धा कोणी कधी राग केला नसेल. आय एनवी नोबडी अँड नोबडी एनवीज मी. हा सेंटेन्स खरंच आजींसाठीच एक खास असावा. क्या बात. तर पुन्हा एकदा त्यांना सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या खूप भरभरून शुभेच्छा आणि पुढचं आयुष्य अगदी स्वास्थ्यवर्धक जाऊन ही सदिच्छा व्यक्त करून 4 ओळी म्हणते फक्त की ताज़ी हवा में फूलों सी महक हो, पहली किरण में चिड़ियों सी चहक हो. ताज़ी हवा में फूलों सी महक हो, पहली किरण में चिड़ियों सी चहक हो. जब भी खोले आप अपने पलकें, उन पलकों में बस खुशियों की चहक हो, उन पलकों में बस खुशियों की चहक. धन्यवाद. क्या बात आहे. एवढ्या मुलींनी इतकं सुंदर आणि नॅचरल बोलणं, खरंच खूप खूप कौतुक ऐश्वर्याचं. आणि आईचं पुढचं आयुष्य हे सौख्य समाधान आणि आरोग्याने भरलेलं असावं आणि तिचा 100वा वाढदिवस आपण असाच साजरा करावा असं आमच्या काकाचं म्हणणं आहे आणि काकाचाही 100वा वाढदिवस व्हावा असं आमचं म्हणणं आहे. तर सर्वांनी स्वरूची भोजनाचा आस्वाद घ्यावा.
उन सभी लोगों के लिए जो लोग पुराना सॉन्ग पसंद करते हैं उसको भी थोड़ी डांसिंग बीट वाले सॉन्ग पसंद करते हैं so please enjoy the next track for and this song dedicated for all beautiful girls and ladies.
guess this is the last song from our side. आपका बहुत बहुत शुक्रिया once again मैम को बहुत जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं. Thank you so much